उपस्थित असलेले सर्व शेतकरी बांधव, अत्यंत सुंदर असे या कार्यक्रमाचं ज्यांनी नियोजन केलं, खरं तर खूप चांगला सुंदर असा कार्यक्रम या ठिकाणी पार पडतो, त्याबद्दल आर्डोर सीडची सगळी याच्यासाठी ज्यांनी मेहनत घेतली तो सर्व स्टाफ, आमचे सहकारी मित्र सचिन जाधव, इथं खरं तर बरीच माझ्या ओळखीची सगळी मंडळी आहेत. आता माझा तालुका तसं फार लांब आहे, परंतु ज्यावेळेस आपण एक शेतकरी म्हणून एकत्रित असतो त्यावेळेस ती नैसर्गिक आपुलकी आपल्या सर्वांच्या मध्ये, तुम्हाला मी परक वाटत नसेल किंवा मला तुम्ही परके अजिबात वाटत नाही. एका मोठ्या युद्धावर ज्यावेळेस सैनिक जात असतो त्या लढाईच्या संदर्भातलं जे मार्गदर्शन आहे ते मार्गदर्शन करण्याची जबाबदारी सेनापतीकडे असते. पण दुर्दैवानं आपण जी लढाई लढतोय आज, त्या लढाईमध्ये आपल्याला सेनापतीच नाही अशा पद्धतीची परिस्थिती. मी पीक नियोजन व्यवस्थापन याच्यावर परत बोलेन, पण एका शेतकऱ्यानं चांगलं कष्ट घेऊन या ठिकाणी जो प्लॉट आणलाय तो खरंच कौतुकास्पद आहे. आणि हा प्लॉट पिकवणं हे किती मोठं शुभधनुष्य आहे, कारण आपली जी लढाई ती प्रामुख्यानं पहिल्यांदा पीक येईपर्यंत ती निसर्गाशी असते. निसर्गासंग लढल्यानंतर ती लढाई आपली परत या व्यवस्थेसोबत असते. आणि या सगळ्या लढाया जिंकल्यानंतर आपल्याला मिळतं काय, तर आपलं वर्ष 2 वर्षाचं जे बजेट आहे ते भागल एवढे पैसे आपल्याला मिळत असतात. म्हणजे आपण एखाद्याला शेती करा म्हणणं सोपं आहे, पण ही शेती करत असताना ती यशस्वीच झाली पाहिजे याच्याबद्दल किती प्रचंड अभ्यास असला पाहिजे याचं गांभीर्य आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि हे कोणीतरी बोललं पाहिजे, कारण शेतकऱ्यानं आपल्या अनेक पिढ्या आहेत की ज्यांनी अनुभव समृद्ध असणाऱ्या पिढ्या होत्या आपल्या. म्हणजे आजही मला आपल्या आजोबा दिसत आहेत पाठीमागं भेटवर, आणि बघितलं तरी काळजाला माझे हे होतं की प्रचंड शेतीशी एकनिष्ठ असणारी, शेतीमध्ये काही नाही मिळालं तरी निदान समाधानी असलेली ती पिढी होती आपली. प्रचंड प्रेम आहे शेती मातीवर आपलं. म्हणजे आज आपल्याला किती मिळतंय हे माहित नाही, परंतु त्या शेतीसोबत जो आपला लगाव आहे, आपलं जे प्रेम आहे, जे अटॅचमेंट आहे, ती अतिशय अप्रतिम. आणि फक्त आपल्याला आता येणाऱ्या काळामध्ये ही जी रोज नव्यानं तयार होणारी जी आव्हान आहेत आपल्यासमोर, त्याचा सामना मुकाबला करायचा आहे. आणि त्याच्यासाठी एक चांगलं नॉलेज आपल्याकडे असणं गरजेचं आहे. आणि ते का घेऊन नाही, म्हणजे माझ्यासारख्या शेतकऱ्याला आता खरं तर गाड्या खूप आहेत, 4 व्हीलर गाड्या, आपण अजूनही 2 व्हीलर आहेत, मी अल्प बोधार शेतकरी आहे. आणि ती लढाई रोज लढतोय. माझं कुटुंब, माझी लेकरं मला शेती कामामध्ये मदत करतात. बांधावरची शेती मी आजही करतो. माझी स्वतःची 5 एकर जमीन करत असताना मी 10 एकर जमीन हाताखाली घेतली आणि 15 एकर पूर्ण तरकारी पिकं मी घेतो. माझा 7वा प्लॉट आज हार्वेस्टिंग चालू आहे. 6 प्लॉट माझे टोमॅटोचे संपले. खूप सुंदर असा दर, म्हणजे 35-40 लाख रुपयाचं उत्पादन मी कालच्या एका सीझन मध्ये घेतलंय. अजूनही 7वा प्लॉट माझा सुरू आहे. म्हणून शेतीचं अर्थशास्त्र मी हक्कानं का मांडत असतो. बऱ्याच ठिकाणी मला ट्रोल केलं जातं, फेसबुकवर सुद्धा बऱ्याच निगेटिव्ह कमेंट येतात, परंतु ज्यावेळेस हा सगळा संपूर्ण शेतीमधला प्रवास माझा होत राहिला, ज्यावेळेस चढ उतार बघितले, काय अपयश सुद्धा पचवली, आणि एक लक्षात आलं की इथं खूप सारा पैसा आहे, खूप सारं समाधान आहे, खूप सुंदर असं आयुष्य आपण या शेती मातीच्या सानिध्यामध्ये जगतोय. आता मी गाडीमध्ये येत होतो, एसी चालू होता, आणि आताची ही हवा आहे, म्हणजे तुमच्या त्या एसीच्या हवेला 1000 पट उजवी असणारी ही हवा इथं चालू. तुम्ही जेवण केल्यानंतर एखाद्या झाडाखाली जर विश्रांतीला थांबला तर जगात कुठेही जाऊन तुमचं मेडिटेशन होणार नाही, एवढं चांगलं मेडिटेशन आपल्याला आपल्या मातीच्या सानिध्यामध्ये आता इथं आपण घेऊ शकतो. आणि त्याच्यामुळेच आपली प्रत्येक पिढी दीर्घायुष्य होती, निरोगी होती. आणि ट्रेस हा प्रकार आपल्या लोकांना माहित होता. मग भले दुष्काळ पडू द्या, अतिवृष्टी होऊ द्या, गारपीट होऊ द्या, अनेक संकटावर मात करून सुद्धा दीर्घायुष्य असणारी, सुखी समाधानी असणारी पिढी आपण सगळी बघितली. शेतीमध्ये पैसा आहे का तर खूप सारा. म्हणजे मी आज इथं तुम्हाला, म्हणजे मी ज्या वेळेस कार्यक्रमातून जात असतो त्यावेळेस संधी पण सांगून जात असतो की बाबा या वर्षीचा सीझन कसा राहणार.
आमचे पप्पू शेठ इथं आहेत, अनेक टोमॅटोचे आमचे सगळे व्यापारी इथं आहेत. आणि मला असंच त्यांनी बोलायला लावलं, म्हणजे मोदींचा जो शुभारंभ होता त्याच्यामध्ये मला त्यांनी बोलायला लावलं. मी त्यांना सांगितलं होतं की मी आज नारळ फोडतोय, मला तुम्ही आजही फोन लावलाय आणि तुमचे व्यापारी जोपर्यंत तुमच्यापर्यंत आहे तोपर्यंत तुम्हाला मालाची गरज पडणार आहे, मंदी पडणार नाही आणि मला तुम्हाला सतत फोन करावा लागणार आहे आणि तुमचे व्यापारी गेल्यानंतर सुद्धा माझ्याकडे माल असणार आहे. आणि आज त्यांच्या साक्षीने मी सांगतोय, त्यांचे व्यापारी जाईपर्यंत दर होते, टिकून होते, खूप चांगले दर. 1,500 रुपयाला कॅरेट आपण विकलं, 200 कॅरेटचे तोडे 1,500 रुपयानं जर जात असतील आणि 3-3, 4-4 लाखाच्या तर 1 दिवसाच्या पट्ट्या तुम्ही घेऊ शकत असाल तर एवढं मोठं यश तुम्ही शेतीशिवाय कुठेही घेऊ शकत नाही, ही वस्तुस्थिती. मुद्दा एक आहे की अनेक ठिकाणी तुम्ही पैसे मिळवलेले लोक बघितले असतील, आयुष्यामध्ये अनेक चढउतार त्यांच्या आलेले तुम्ही बघितले असतील, परंतु शेतकऱ्याचं तसं नसतं. कष्टाचा पैसा कसा खर्चाचा ह्याची अक्कल आपोआप मातीच्याकडून किंवा या संघर्षामधून तुम्हाला मिळत असते. त्यामुळे उठायचं नाही, मातायचं नाही, हे सगळं आपल्याला सगळं संस्कृतीने शिकवलं. आता होतंय का, आपण कुठं आहे शेतीच्या सगळ्या प्रवासामध्ये? आजपर्यंत जो शेतीचा प्रवास झालाय की जिथं रासायनिक वापरलं जात नव्हतं, जिथं निसर्गावर हवाली करून पिकं येत होती, खूप सुंदर वातावरण होतं, खूप सुंदर जमिनीचा पोत होता, तिथूनपासून सुरुवात झालेला शेतीचा जो प्रवास आहे, या सगळ्या प्रवासामध्ये आज आपण कुठं आहे याचा आपण अभ्यास केला पाहिजे. आधुनिकीकरण हा एक विषय असा आहे की त्याला 2 बाजू. आधुनिकीकरणाच्या माध्यमातून एकतर आपण उत्पादन वाढवू शकलो, परंतु जी शेतकऱ्याची परिस्थिती आहे ती आपण बदलू शकलो नाही, ही वस्तुस्थिती आज आपल्याला मान्य करावी लागेल. आधुनिकीकरणाच्या नावाखाली शेतकऱ्याच्या खिशामधला खूप सारा पैसा मार्केटमध्ये आला. मार्केटमध्ये पुढील 30-40 वर्षांमध्ये मंदी येणार नाही अशी परिस्थिती आज मार्केटमध्ये, की शेतकऱ्याच्या जीवावर जे दुकान आहेत ते पुढच्या 30-40 वर्षात कधीच मंदीत येणार नाही. शेतकऱ्याच्या खिशामध्ये पैसा येईल का नाही हे माहित नसताना मार्केटमध्ये मात्र ह्या सगळ्या गोष्टी अतिशय व्यवस्थितरित्या होताना तुम्ही बघताय. म्हणजे काय, एक व्यवस्था अशी उभा राहते की ज्याच्यामध्ये मला सांगितलं जाते की प्रत्येक पीक मल्चिंगवर केलं पाहिजे, प्रत्येक पिकाला ह्या गोष्टी केल्या पाहिजे, एवढ्या आळवण्या घेतल्या पाहिजे, एवढ्या फवारण्या घेतल्या पाहिजे, ह्या फार फार गोष्टी आपल्याला सांगितल्या जातात. परंतु मातीच्या आता आपली पहिली पिढी आहे, ह्याच्यामध्ये खूप साऱ्या बारीक गोष्टी समजून घेतलं पाहिजे आपण. पूर्वी प्रत्येक पिकामध्ये आंतरपीक आंतरमशागत हा विषय असायचा. कोळप असेल, डुबर असेल, बरीच अशी साधनं असायची की ती पिकामध्ये चालवली जायची, त्याच्यातून तण नियंत्रण व्हायचं आणि पिकाला थोडीशी मातीची भर लागायची आणि चमत्कार झाल्यासारखं पिकांची ग्रोथ व्हायची, बुडं मोठी व्हायची, कांबीत पीक मोठं व्हायचं आणि खूप चांगल्या पद्धतीनं ते पीक सर्व्हाइव्ह करायचं. पुढे चांगल्या पद्धतीनं त्याला कणस असतील किंवा त्याला फुलं असतील, फळं असतील ती यायची. म्हणजे नैसर्गिक ग्रोथ करणं पिकांनी हा एक विषय आणि रासायनिक खतांच्या लिक्विडच्या जीवावर पिकाला वाढवणं हा एक विषय. निसर्ग प्रतिकूल असताना त्याचा वापर केला पाहिजे हे सायन्स सांगतं, परंतु निसर्ग अनुकूल असताना सुद्धा या सगळ्या गोष्टींचा भडीमार करणं हे कुठंतरी आता थांबण्याची गरज आहे. म्हणजे कुठली गोष्ट कधी वापरली पाहिजे पिकासाठी. आता खरं तर चांगला प्रश्न मगाशी त्यांचा हट्ट होता, म्हणजे खूप मी आवर्जून लक्ष देत होतो आणि त्यांचं म्हणणं होतं की किती दिवसाला सोडलं पाहिजे, म्हणजे दिवस सुद्धा मागं पुढं होता कामा नये अशी एक दिवसाला सुद्धा सोडणार. आणि मी 23 प्लॉट खरबूज गेल्या वर्षी केलेला शेतकरी आहे. मला अजून सुद्धा आमच्या भागामध्ये कोणी जर 2-3 एकर माझं रिकामा करता का म्हणलं तर मी ते करतो. माझं तेवढं ते त्याच्यामध्ये प्रॅक्टिस. या 23 प्लॉटला कितीही थंडी पडली तर 1 किलो कॅल्शियम, 1 किलो बोरॉन मी दिलेलं नाही. आणि मला माहिती आहे या सगळ्या गोष्टी जशा केमिकलवर कंट्रोल करता येतात तशी थंडीची लाट तुम्ही वेल उचलला त्याचा ट्रेस जाणवला कळतो. आकडलेली येणं ज्यावेळेस तुमचा येल पूर्णपणे आकडलेला असतो, म्हणजे कडक आलेला असतो, ज्याच्यामध्ये लवचिकता जी असते ती थंडीची लाट आल्यानंतर खूप कडकपणा त्याच्यामध्ये. जसं वेल कडक झालेला असतो तसं फळ सुद्धा कडक झालेलं असतं. आणि हे फळ कडक झालेलं असताना तुम्ही जेव्हा पाणी प्रमाण वाढवता, खाली खत आपण टाकलेले असतात, बेसल डोस असतो, आपला शेणखत असतो आणि ह्या पिकाला ज्यावेळेस पाणी दिलं जातं त्यावेळेस त्याचं फॉर्म्युलेशनची स्पीड वाढते. म्हणजे पाणी हे मिडिएटर आहे, त्या खताला विरघळण्याचं आणि मुळ्याला ते उपलब्ध होण्याचं जे स्पीड आहे तो पाण्यामुळे वाढतो आणि त्याच्यामुळे नैसर्गिकरित्या फळं क्रॅक जातात, कारण त्याच्यामध्ये ऑलरेडी कडकपणा आलेला असतो आणि आपण पाणी येतो वाढवतो, थंडीची लाट आली.
काही काही शेतकरी बांधव त्याच्यामध्ये खतं सुद्धा सोडतात. ज्यावेळेस हा कडकपणा आलाय त्यावेळेस आपण थांबलं पाहिजे. आपली थांबण्याची वृत्ती नसल्यामुळं आपल्या हातनं आपल्या पिकाचा घात होतो आणि ती क्रॅकिंगकडे जातात. अनेक साऱ्या गोष्टी आहेत अशा की ज्या आपण आपल्या प्रॅक्टिस मधून निर्माण केल्या. म्हणजे आपण फक्त त्याला रोग येऊ द्यायचा नाही एवढी भूमिका आपल्या पाहिजे असताना आपण त्याच्यासाठी अतिरिक्त काम करून ही सगळी संकट आपल्या जवळ ओढून घे. म्हणजे तुम्ही एखादा ह्याचा भोपळ्याचा वेल बघितला, फार मोठा भोपळा होतो आणि भोपळा करणारे शेतकरी बऱ्यापैकी डांगर वगैरे करणारे शेतकरी ड्रिप सुद्धा करत आहेत. आणि त्या वेलामध्ये जेवढी ताकद असते की त्याचा खूप मोठा आकार होऊ शकतो. त्याच पद्धतीनं कलिंगड असेल, खरबूज असेल, त्याला एक विशिष्ट असं त्याची ग्रीनरी बघितल्यानंतर, त्याचं रूप बघितल्यानंतर याच्या साईजला काय अडचण येईल का भविष्यात याचा विचार आपण केला पाहिजे. अनेक वेळा आपण म्हणतो की कलिंगड 80 दिवस झाले, 70 दिवस झाले तरी सुद्धा त्याला आतून कलर येतो. मुळातच कलिंगड आणि खरबूज ही दोन पिकं अशी आहेत. या पिकांचा ही पिकं असताना उन्हाळे आणि त्याचा जो कालावधी कंपनीनं तुम्हाला दिला एखाद्या तो उन्हाळ्यातला काउंट करून दिला. आता आपल्याला माहिती आहे थंडीच्या दिवसामध्ये 3 तासानं सूर्यप्रकाश कमी मिळतो. म्हणजे 5 वाजता सूर्य असताना जातो. जिथं 7 वाजता सुद्धा सूर्य मावळत नसतो तिथं आपला 5 वाजता सूर्य मावळलेला असतो. सकाळी 9 वाजेपर्यंत पिकं ट्रेसवर असतात आणि मग राहिलेल्या अर्धा तासामध्ये 8 तासामध्ये त्याला आपल्या अन्नद्रव्याची गरज भासते. जसं जसं दिवस वाढत जातो तसं तसं सूर्यप्रकाश जास्त मिळत गेला की हा कालावधी कमी होत जातो. आणि लाटच असेल, थंडीच मोठ्या प्रमाणावर असेल तर निश्चितपणानं हा जो कालावधी आहे तो त्या निसर्ग तो मॅनेज करतोय किंवा तो जो कंट्रोल आहे तो कंट्रोल निसर्गाच्या हातामध्ये त्यानं घेतलेला आहे. हे पण आपण लक्षात ठेवलं पाहिजे. बऱ्याच वेळा या सगळ्या गोष्टी मॅनेज करताना शेतकऱ्याकडून काही चुकीच्या गोष्टी होतात. आताच सरांनी सांगितलं की तुम्ही अचानक एखादी ग्रेड देणं हे सुद्धा खूप धोक्याचं असतं. म्हणजे तुम्हाला अपेक्षित आहे म्हणून तुम्ही पोटॅश वाढवला तरी परंतु पिकाला ते सहजासहजी त्या वातावरणामध्ये कंट्रोल करणं किंवा त्या सगळ्या गोष्टी अडचणीच्या ठरतात. खरं तर पिकामध्ये कुठल्या वेळेला कुठला घटक गेला पाहिजे हे काय फार अवघड गोष्ट नाही. ही गोष्ट फार सोपी आहे. म्हणजे कधी काय दिलं गेलं पाहिजे, फुलांची प्रक्रिया चालू. आणि मुळात काय होतं, आपण ज्यावेळेस आळवणे घेतो सुरुवातीच्या, म्हणजे आपल्याकडे काय पेशन्स कमी पडतात. मुळातच एखादं रोप लावल्यानंतर ते पिवळं पडलं पाहिजे. पिवळं पडल्यानंतर त्या रोपांचा नवीन येणारा शेंडा काळा एकदम काळा कुळकुळीत आला पाहिजे, हे शास्त्र आहे. पण आपल्याला रोपच पिवळं पडलं की आपण घाबरतो. आपल्याला वाटतं की काय होतंय आता नक्की, पिवळं पडलंय म्हणजे रोप काय होते. आणि या नैसर्गिक सगळी माती आपण चांगली मेहनत केली, चांगली माती गोळा केली आणि त्याच्यामध्ये जर आपण रोप लावला असेल आणि आपण जर 3-3 आळवण्या तिथे घेणार असेल तर तिथं मातीचा जो नैसर्गिकपणा आहे तो नैसर्गिकपणा राहत नाही. तिथला सगळा एखादी तुम्ही घेऊ शकता, त्याच्यामध्ये तुम्हाला बायोलॉजिकल मध्ये खूप आपल्याला गोष्टी आहेत. आता हे जे नियोजनाबद्दल बोलतोय मी, याचा तुम्ही विचार करत असाल की बाबा हा सगळं खरं आहे तुमचं, परंतु हाच जर अभ्यास आपला नसेल. शेती करणं बघा, एक तर तुम्ही बाजारभावाचा अभ्यास झाल्याशिवाय तुम्ही प्लॉट टाकू शकत नाही, ही पहिली गोष्ट. तुम्हाला जर खात्रीच नसेल, कुठलाही व्यापार, दिवाळीची खरेदी दिवाळी आल्यानंतर व्यापारी करतात हे आपल्याला माहिती आहे. पण दिवाळीची खरेदी फार आधी उन्हाळ्यातच करून एखादा व्यापारी ठेवतो असं कधी आपण बघत नाही. मग आपला शेतात लावणारा जो माल आहे तो विकतो कुठं, त्या मालाला उठाव कुठं असतो, तिथली क्लायमेटिकल कंडिशन त्यावेळेस कशी असते, हे जर आपण विचारात घेणार नसाल तर निश्चितपणानं आपल्या लावलेल्या मालाला दर सुद्धा मिळणार नाही, ही वस्तुस्थिती आहे. आता व्यापारी आपल्या मुडणीमला येतात, आपला व्यापार चालतो आणि तो आता बंद झाला. याची कारण काय आहे? कारण टोमॅटोचा सीझन ज्या वेळेस चालू होतो त्यावेळेस फक्त महाराष्ट्रामध्ये मान्सून दाखल झालेला असतो जूनला. आपले लोक मेला सुद्धा फार कष्ट करून रोप जगवतात, आणतात, कष्ट करतात, त्यांना खूप चांगले पैसे दरवर्षीच होतात. मे मध्ये ज्या ज्या बांधवांनी टोमॅटोच्या लागवडी केल्या निदान त्याचं गुळवणी कधी तुम्ही झालेलं बघितलं नसेल. आणि तुम्हाला जुलै ऑगस्टला सुद्धा लोकांना दर मिळताना का बघायला मिळतात? कारण हे जे सगळे व्यापारी आलेले असतात त्यांना खूप उशिरा, म्हणजे खूप उशिरा तिकडे माल उपलब्ध होतो. म्हणजे तो आता होतो, ह्या महिन्या 1.5 महिन्यामध्ये तुम्हाला तिथं त्यांना माल उपलब्ध झाला. वरची जर 10-10, 20-20, 10-10 राज्य जर आपल्या टोमॅटोवर अवलंबून असतील तर आपला सीझन कोणता हा पण विषय ओळखता आला पाहिजे. आपल्या पिकाला संधी कधी आहे, आपण ते कधी लावलं पाहिजे आणि त्या पिरियड मध्येच का,
तर पावसाळी हंगामामध्ये तरकारी पिकांचं खूप मोठ्या प्रमाणावर नुकसान होत असतं। मुळात तुम्ही अपेक्षित असलेलं उत्पादन तुम्हाला तिथं मिळेल हे टार्गेट ओरिएंटेड जे काम आज होते, 3000 कॅरेट काढत असताना जमिनीमध्ये किती प्रमाणावर प्रदूषण करावं लागतं याचा सुद्धा आपण अभ्यास केला पाहिजे। 3000 कॅरेट जरूर निघतील, पण त्या 3000 कॅरेटसाठी आपण एक दिवसागणिक जर फवारत असू, रोज जर आपण लिक्विड सोडणार असू, माती ही मीडियम आहे, अनेक पिढ्यांना तिला आपल्या जागवायचं आहे, आपली ती विरासत आहे, आपल्या लेकराचं सुद्धा भविष्य त्या मातीमध्ये आपल्याला दिसतंय। आणि अशी माती आपण आजच्या 1 वर्षाच्या उत्पादनासाठी किती टक्के खराब करायची याचा सुद्धा आपण विचार केला पाहिजे। मातीचं आरोग्य जपण्याच्या खूप सुंदर सुंदर गोष्टी आपल्या पिढीजात आपल्याकडे चालत आल्या। त्याच्यामध्ये शेणखत असतील अनेक, म्हणजे लिक्विडच्या 10 बॅगावर टाकण्यापेक्षा 2 टेलर तुम्ही जास्त टाकले तर पिकं चांगली येतात हे सगळ्यालाच माहिती आहे। परंतु आपल्याला त्याच्यावर भर न देता आज आपण या सगळ्या गोष्टीवर अवलंबून राहिलोय आणि इथंच आपला कुठंतर घात होताना आपल्याला दिसतोय। निश्चितपणाने ही सगळी गोष्टी गरजेची आहे, सगळं गरजेचं आहे। मार्केटमध्ये असलेलं सगळं आपल्या फायद्याचं आहे, आपल्यासाठी तयार केले, आपल्यासाठी ते संशोधन सगळं झालंय, परंतु त्याचा वापर कधी करायचा याची सुद्धा एक ही असते। म्हणजे क्लायमेटिकल कंडिशन, थंडीची लाट आले, पिकाला बूस्टर डोस देणं गरजेचं आहे, लिक्विड खाल्लं थोडंसं देणं गरजेचं आहे, त्यावेळेस निश्चितपणानं ते आपण दिलं पाहिजे। परंतु स्वच्छ सूर्यप्रकाश असेल, चांगल्या पद्धतीचं निरोगी वातावरण असेल, आपण चांगले खाली डोस दिले असतील, चांगलं शेणखत आपण भरलेलं असेल, चांगलं पाणी व्यवस्थापन आपलं असेल, कुठलाही रोग शेवटच्या हार्वेस्टिंग पर्यंत जर त्या वेळेला येत नसेल तर निश्चितपणानं त्याला साईज सुद्धा चांगली आणि क्वालिटी सुद्धा चांगली आल्याशिवाय राहत नाही। आता बरेच शेतकरी माझं फेसबुक पेज जे आहे ते फॉलो करत असतील, एकही आपलं पीक बिगर क्वालिटीचं नसतं। आता इथं व्यापारीच आहे साक्षात, त्यामुळे त्यांना सुद्धा सगळ्यांना माहिती आहे की आपल्या पिकाची क्वालिटी अगदी कमी खर्चामध्ये। मला परवा मी 7 प्लॉटचं ज्यावेळेस हिशोब काढला आणि तुम्ही खरं तर मला इथून म्हणजे तुम्हाला कधीच वाटणार नाही, परंतु मी सगळ्यांना दुकानदाराला सुद्धा सांगितलं की बाबा ही वही माझी, कोणी मीडिया येऊ द्या, कोणी शेतकरी येऊ द्या, त्याला तुम्ही दाखवा। तर 7 प्लॉट टोमॅटोच्या फवारणीसाठी 15,000 रुपये सुद्धा माझा खर्च नाही। अशा पद्धतीचं व्यवस्थापन आपण करू शकतो। पैसा वाचवणं पैसा कमवल्यासारखा आहे, आपला एक एक रुपया सुद्धा आपल्या कष्टाचा आहे, आपल्या मुलाचं भविष्य आपण टांगणीला लावतो, परंतु लाखभर रुपये आपण मातीत घालत असतो। त्याच्यामुळं तुम्हाला ही लढाई लढत असताना एक तर तुम्हाला बाजारभावावर अभ्यास करावा लागेल, बाजारभाव कधी भेटतात, कुठल्या पिकाला आपलं पीक कुठलं आहे, त्याला मागणी कुठं असते आणि कधी असते, ते आपल्याला कुठल्या मार्केटला जाणार आहे याचा अभ्यास असल्याशिवाय ते पीक लावण्यामध्ये कुठलाही अर्थ नाही। आता बरेच शेतकरी ताकद कधी लावतात, ज्यावेळेस त्या मालाचा उठाव थांबलेला असतो त्याच वेळेस जास्तीत जास्त ताकद लावली जाते। मी खर्डीला सचिन मला तुम्हाला ज्यावेळेस खर्डीला नेलं होतं तुम्ही मला, आणि आपल्या झेंडूच्या प्लॉटवर आपण असाच एक कार्यक्रम केला, त्याच्यामध्ये आपण 150-200 रुपयाला यावर्षी झेंडूचे दर जातील म्हणून जून मध्ये सांगितलं होतं। आणि परिस्थिती अशी झाली की 250 रुपयाच्या पट्ट्या मला शेतकऱ्यांनी दसऱ्यामधल्या टाकल्या आणि 100-125 रुपयाचा दर आपल्याला याच्यामध्ये मिळतो। आपण या सगळ्या संधीचा फायदा घेत असतो। अनेक वेळा मी आता माझं वाक्य म्हणजे मी सुद्धा यांना काल म्हणलं की यावर्षी टर्कन पैसे कमवायची संधी माझ्यासारख्या शेतकऱ्याला, टर्कन म्हणजे आपण सहज बोलताना बोलणारा शब्द म्हणजे काय, यावर्षी माइंडसेटचा जर विचार केला तुम्ही तर खूप निगेटिव्ह माइंडसेट शेतकऱ्यांमध्ये। तुम्ही बघा तूर वाढ, तुमच्याकडे काय वाढ, म्हणजे आता हरभरा सुद्धा एवढ्या मोठ्या प्रमाणात व्हायला लागलाय की मर्यादा नाही। गेल्या वर्षी कांद्याचं तसंच होतं। म्हणजे या तरकारी पिकापासून अनेक समस्या आहेत, तुम्ही अर्धा एकर लावा, एकर लावा, परंतु तरकारीपासून तुम्ही दूर जाऊ नका। तरकारी पिकं ही कधीच म्हणजे तुम्हाला खूप चांगलं उत्पादन, भले त्याच्यामध्ये 2 म्हणजे आपल्याला माहिती आहे की त्याच्यामध्ये एक तर तुम्ही यशस्वी व्हाल ना तर एखादं तुमचं पीक फेल जाईल, परंतु आपण ज्या त्रिसूत्री सांगितल्या, खरं तर मी कायम सांगत असतो आपली एक त्रिसूत्री आहे, म्हणजे कसं कार्यक्रम करायचा, कशा पद्धतीने आपली ही लढाई लढायची, त्याची एक त्रिसूत्री आपण सांगितली। एक आपलं खर्चावर नियंत्रण पाहिजे, आपल्याला सगळ्या गोष्टीचं नॉलेज पाहिजे, आपल्या खिशातलं 10 रुपये कुणी आपल्याला फसवून आपल्या खिशातले काढून घेता कामा नये, एवढ्या पद्धतीचं नॉलेज आपण घेतलं पाहिजे। एक आपल्या पिकावरचा खर्च आपला कमी असला पाहिजे, दुसरं बाजारभावाचा आपला अंदाज स्वतःचा अंदाज असला पाहिजे, आणि तिसरी गोष्ट अशी आहे की प्रत्येक पिकाचा टप्प्याटप्प्यानं त्याच्या लागवडी आपण केल्या पाहिजे। आपण जे 15-15, 20-20 प्लॉट जर वर्षी करतो त्याच्यामध्ये कधीच एक दिवस कुठला डोळ्यासमोर नसतो। अख्खा सीझन, आता मी खरबूज मध्ये आता माझी तयारी चालू आहे, 3 एकराचं माझं प्लांटेशन चालू आहे, 8 दिवसामध्ये आपलं 3 एकराचं प्लांटेशन होतं, परंतु 3 एकराचे असे आपले 4 ते 5 टप्पे होणार आहेत। आणि अख्खा सीझन
म्हणजे टोमॅटोचा सीझन असतो मे पासून जुलै ऑगस्ट पर्यंत, या 4-5 महिन्यामध्ये लागवडी करायला आपल्याला हरकत नसतं. तसंच आता या 6 महिन्यामध्ये, म्हणजे एक दिवस असा होता की मी एप्रिलला लागवड केली, 48 दिवसात खरबुजाचं हार्वेस्टिंग केलं आणि 1.5 एकरामध्ये 10 लाखाचं उत्पादन घेतलं. 58 रुपयेपर्यंतचा दर आपण खरबूज मध्ये घेतला. प्रतिकूल परिस्थितीमध्ये खरबूज सारखी पिकं आणली. वेगवेगळे अनुभव ज्यावेळेस तुम्हाला येतात त्यावेळेस तुम्हाला लक्षात येतं एफर्ट्स भले तुम्ही एखाद्या पिकामध्ये कन्सिस्टन्सी म्हणतो आपण, त्याला सातत्य म्हणतो, तर ते सातत्य किती गरजेचं आहे. खूप मोठा पैसा शेतीमध्ये 100% आहे, पण त्याच्यामध्ये काम करण्याची सुसूत्रता आपल्यामध्ये असणं गरजेचं आहे. एक प्लॉट केला आणि राम भरोसे त्याला दर आला तर बरं, नाही तर मग सीझन फेल गेला. अख्खा सीझन तुम्ही एका प्लॉटवर जर थांबणार असाल आणि त्याच्यातून जर तुम्ही दर मिळेल अशी अपेक्षा करणार असाल तर असा तुक्का जो म्हणतो आपण, तो तुक्का कधीच लागत नाही. शेतीमध्ये प्रॅक्टिसच करावी लागणार आहे, त्याच्यासाठी टप्पे करावे लागतील तुम्हाला. सीझन कधीच कुठलाच फेल जात नाही. आपलं गेल्यानंतर दर वाढलेला असतं किंवा आपलं यायच्या आधी दर वाढलेला असतं. म्हणजे सातत्यानं काम करणाऱ्या माणसाला कधीच शेती तोटा देत नाही. आपलं होतं कसं, एकदम 3-4 एकर आहे तर एकदमच लावून बसतो आपण, 3-4 लाख एकदम टाकतो, ते विकलं नाही विकलं तर परत सगळीच गोष्ट अडचणीची ठरते आणि त्याच्यामध्ये आपला सगळ्यांचा घात होतो. परंतु आपण चुकतोय कुठं सांगणारही कोण नाही आपल्याला. आपली प्रॅक्टिस कशी असली पाहिजे हे कोण सांगत नाही. चुका कुठं होत आहे, जमिनीची सुपीकता का कमी होते. आता इथं आपला माझा घरचा कार्यक्रम आहे, म्हणजे हे सगळी माझ्या संबंधातली चांगली ह्याच्यातली माणसं आहेत म्हणून या कार्यक्रमात मी हे प्रबोधन करू शकतो. इतर ठिकाणी जाऊन तुम्हाला त्यांच्यासारखंच बोलावं लागतं, परंतु इथं तसं नाही. मला ती सूट असली तर मी कार्यक्रमाला येतो. तणनाशकाच्या बाबतीत तुम्हाला सांगतो, परवा माझा खरबुजाचा प्लॉट होता, आधी झेंडूचा प्लॉट होता. झेंडूच्या प्लॉटमध्ये मी एकत्र एक पंप केला आणि मारलं. काय झालं, पाठवरचा पंप तुटला, पडला, फुटला. नवीन पंप आणला. याला म्हणलं हे नकोच मारायला मी खत, आणि सहजासहजी आपण ते फेरिओ किंवा कॉन्ट्रॅक्ट जे आपण फंगिसाइड म्हणतो, स्वीप पॉवर वगैरे, तर ते मारलं आपण. एकच पंप ज्याला मी कत्तर मारलं होतं, 2 महिन्यानंतर त्या प्लॉटमध्ये खरबूज केलं. 50% सुद्धा ग्रोथ या सगळ्या प्लॉट पेक्षा त्याची झाली नाही. मला सांगा, तणनाशकानं जमिनी नापीक होतात हे जर मी सांगत असेल तर ते कोण आज मान्य करायला तयार. गरज 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 म्हणून प्रत्येक 3 महिन्याला 2 महिन्याला आपण जर तणनाशक मारणार असो, अंतर मशागती माहित नाही आपल्याला, आपल्या चुका आहेत. याच्यामुळे जमिनीचा झालेला ऱ्हास कोण भरून काढणार. कोणाची जमीन पिकणार, 1-2 पिकं येतील, पण पुढची पिकं कशी येणार. त्याच्यामुळं ज्या जमिनीत आपण काम करतोय, खरं तर मी अनेकांना माझ्या शेतात आल्यानंतर माती घेऊन त्याचा सुगंध मी त्यांना दाखवत असतो की ही माझी माती आहे आणि मी काय कमवलंय, तर माझ्या मातीला मी समृद्ध केलं. ही माझी एक कमाई आहे जी दिसत नाही लोकांना, पण ती मी कमवली. म्हणजे नुसतंच मातीला आई म्हणायचं, नुसतंच आमच्या काळी आई म्हणून आपण सन्मान करायचा, आणि तिच्यामध्ये आता एकही गेल्या 4 वर्षामध्ये एकही कीटकनाशक, एकही बुरशीनाशक, एकही ऍसिड मी जमिनीतनं दिलेलं नाही. एकही रोप माझं शेतातलं कधी विल्टिंग होत नाही. ही वस्तुस्थिती अनेक, म्हणजे हे सांगत असताना याला साक्षीदार अनेक शेकडो शेतकरी प्लॉटवर व्हिजिट करत असतात. खूप लांबून लांबून लोक येतात. हे शाश्वत आहे, हे सत्य आहे, आणि याच्या भरोश्यावरच आपल्याला शेती करावी लागणार आहे. या सगळ्या गोष्टी केल्या असल्या, अन्नातून पण आपल्याला जे न्यूट्रिशन मिळतात ते सलाईन मधून पण घेता येत नाही, परंतु अन्नच खावं लागतं. त्याच्यामुळं शेतीचं सुद्धा तसं आहे. सेंद्रिय गोष्टी ज्या आहेत तुमच्या, त्या सगळ्या जर तुम्ही दिल्या, जर तुम्ही या सगळ्या प्रॅक्टिसेसवर अवलंबून राहिला, तर निश्चितपणानं कोणाची तरी घर भरतील, कोणाची तरी कंपन्या चालतील, परंतु शेतकरी मात्र येणाऱ्या काळामध्ये नामशेष होण्याशिवाय राहणार नाही. दुसरी गोष्ट मित्रांनो, तुम्हाला वाटत असेल सरकार तुम्हाला काहीतरी मदत करणार आहे, शेतकरी तुमची काहीतरी कड घेणार आहे, बाजू घेणार आहे, असं जर तुम्हाला वाटत असेल तर जगाचा इतिहास एकदा तपासा. ज्या ज्या देशानं क्रांती, ज्या ज्या देशानं महासत्ता व्हायचा आहे, त्या देशानं शेतकरी संपवलं. जगाचं एकच म्हणणं आहे, शेतकरी संपवल्याशिवाय त्या देशाला आर्थिक महासत्ता होता येत नाही. त्यामुळं अन्नधान्य स्वस्तात मिळतं जगात सगळीकडे. तुमच्या माझ्यासाठी एक्स्ट्रा कोण खर्च करणार नाही, आपला कोण प्रत्येक वेळेस आपल्याला कोण मदत करणार नाही. ही लढाई फक्त आणि फक्त आपल्या जीवावर आपल्याला लढायची आहे. सरकार कधीच, म्हणजे आपण किती जरी अपेक्षा लावून बसलो की हे सरकार बदललं, आपल्या गायवारी कोणतर आहे, हे सरकार येईल, ते सरकार येईल, काही होत नाही. 10 वर्षापूर्वी उसाचा काटा मारला जात होता, आज 10 वर्ष झालं काटा मारला जातोय. लोकशाही प्रगल्भ होत असताना एकाही शेतकऱ्याला उसाच्या काट्याचं वजन करता येत नाही. याच्यापेक्षा शोकांतिका मोठी काय असली पाहिजे.
आणि सगळ्या गोष्टीसाठी एकत्र येणारी आपण माणसं या सगळ्या गोष्टीसाठी मात्र कधीच एकत्र येत नाही, ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळं कधी न एकत्र येणारा वर्ग म्हणून आपण शेतकऱ्याची आपली गणना होती. त्याच्यामुळं आपले निर्णय कुणीही सिरियसपणे घेणार नाही, आपल्यासाठी कुठेही भरीव काम होणार नाही. ही लढाई वरचीवर वाढत जाणार आहे. प्रत्येकाचे प्रश्न, आता माझ्यासारख्याला ज्यावेळेस एखादा शेतकरी पुढून येतो आणि म्हणतो अवघड झाले, लेबर 400 रुपये मागायला लागले, संधी मित्रांनो त्याला निगेटिव्ह घेऊच ना. मुळात कसं आहे, हे उत्पादन जेवढं कमी होत राहणार आहे, तुम्ही 4 एकर करताना एकर करून तुमचं उत्पादन चांगलंच होणार. त्याच्यामुळे या अडचणी शेती क्षेत्राला जेवढ्या वाढत जातील तेवढी संधी सुद्धा मोठ्या प्रमाणात तुम्हाला ती वाढताना दिसणार. त्यामुळं आपल्याला जेवढं लेबर लागतं तेवढं लेबर सांभाळलं पाहिजे, ती सुद्धा एक कला आहे. म्हणजे माझ्या शेतामध्ये आता हे मी का सांगतोय सर, मला हे प्रबोधन जे आहे ते का करायचं आहे. बऱ्याच निगेटिव्ह म्हणजे शेजारी बोलतोय, माझ्या समोरचा माणूस बोलतोय म्हणून मी काहीतरी माझी मानसिकता करून घेणं याच्यामुळेच घात झाला. एकानं म्हणायचं शेती परवडत नाही, दुसऱ्यानं करायच्या आधीच ते मान्य करायचं. ह्या सगळ्या गोष्टीमुळे आपली आजपर्यंतची ही अधोगती आपल्याला दिसते. म्हणजे मी गाडीत बसलो परवा, 100 कॅरेट माझ्या गाडीत आहे, टोमॅटोला दर 100 रुपये आहे. माझ्या शेजारी बसलेला जो युवा शेतकरी आहे तो गाडीत बसून अजून 1 किलोमीटर गाडी झाली नाही, गेली नाही, तोपर्यंत त्याच्या तोंडचं वाक्य होतं, पुढच्या वर्षी 50-60 रुपये जर मिळालं तर मी टोमॅटो करणार नाही. मी म्हणलं गाडीवाल्याला गाडी थांबा कर, ही जर असंच कॅशेट जास्त लावलं येणं तर येताना मला टोमॅटो लाव वाटणार नाही. पुढच्या वर्षी 2 एकर मला वाढवायचं आहे आणि हा बाबा तर आता बसल्या बसल्या कॅशेट टाकलं की मिला. म्हणजे आपण ही लढाई एवढी सोपी नाही की आपण कुणाच्याही मतानुसार आपलं मत बदलावं, एवढी सोपी लढाई नाही. त्या प्रत्येकाचं मत वेगळं असू शकतं, प्रत्येकातल्या रानातल्या गोष्टी वेगळ्या असू शकतात, त्याच्या जमिनीचा आपल्या जमिनीमध्ये अंतर असू शकतं, त्याच्या क्लायमेटमध्ये आपल्या क्लायमेटमध्ये अंतर असू शकतं. अनेक गोष्टी आहेत की तो अयशस्वी आहे पण तुम्ही यशस्वी होऊ शकता. अशा अनेक गोष्टी तुम्हाला मला खरं तर अनेक तुम्ही मंडळी असाल जे बऱ्याच ठिकाणी फिरायला गेला असाल, बऱ्याच ठिकाणी म्हणजे बरीच राज्य तुम्ही फिरलेली माणसं असाल. खरं तर त्या प्रत्येक राज्यामध्ये तुम्हाला गेल्यानंतर असं लक्षात येईल की मी ज्या भागामध्ये आहे, आपण ज्या भागामध्ये आहे, त्या भागामध्ये शेतीसाठी अतिशय म्हणजे वाढवडिलाची पुण्याई म्हणा, निसर्गानं दिलेलं देणं म्हणा, काही म्हणा, पण आपण ज्या भागामध्ये त्या भागामध्ये शेती करण्यासाठी अतिशय पोषक अशी परिस्थिती तुमच्या माझ्या सगळ्यांच्या आसपास आहे. त्यामुळं पेटून उठलं पाहिजे. ही लढाई आजची नाही, आपल्या आज्यानं लढले, पंजानं लढले आणि काय मिळालंय हे जर विचारलं तर या व्यवस्थेनं आपल्याला लुटलंय या एका शब्दाशिवाय काही तुम्हाला मिळणार नाही. आपली कायम फसवणूक झाली, यांची पोटं भरण्यासाठी आपली लोक राबली. त्याच्यामुळं आता जर तुम्ही गाफील राहणार असाल तर तुमची परिस्थिती होणार आहे, तुमची लेकरं सुद्धा लोकांसाठीच काम करणार आहे. यांची पोटं, यांच्या जिभेचे चोचले भरण्यासाठीच आपण जन्माला आलोय. असा जर तुम्हाला आयुष्य काढायचं असेल तर निश्चितपणानं तुम्ही या गोष्टी मनावर घेऊ नका. परंतु तुमचं कष्ट, तुमच्या लेकरा बाळाचं कष्ट, तुमच्या मायमावल्यांचं कष्ट जर वाया जाऊ द्यायचं नसेल आणि समृद्धी आणि प्रगती जर आपल्या घरात आणायची असेल तर निश्चितपणानं तुमच्या अंगातलं जे रक्त आहे, कुठलीच लढाई लढायची नाही, आपल्याला कुठलीच लढाई नाही. तुम्ही कशावर प्रतिक्रिया देत बसू नका. राजकारण आपला धंदा नाही, आपल्याला कुठलं आरक्षण येणार नाही, त्याच्यामुळे तुम्ही कशावरच बोलू नका. फक्त शेती चांगली करा आणि त्याच्यामध्ये अभ्यास करा. तुमच्या आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही. आपल्यामधली कनेक्टिव्हिटी वाढवण्यासाठी खरं तर अनेक वेळा मला प्रश्न पडतो की शेतकऱ्यांचं कधी बोलायचं व्हायचं, कधी हे व्हायचं. अनेक वेळा म्हणजे असा प्रश्न येतो की शेतकरी म्हणून कधी शेतकरी एकत्रच येत नाही. आणि मग ही संधी ज्यावेळेस असं निर्माण होते त्यावेळेस कौतुक वाटतं की हे मंडळी स्वतः प्लॉट दाखवतात, व्हरायटी दाखवतात, शेतकऱ्याला समोर आणतात, आपल्यासारख्याला आम्हाला बोलून तुमचे संवाद साधण्याची संधी निर्माण करतात. या सगळ्या गोष्टी चालल्या त्या ते शेती क्षेत्राला पुढे घेऊन जाण्यासाठी चालले त्या, शेतकऱ्याच्या उन्नतीसाठी चालले त्या. आपला अडमोठेपणा आपण सोडून दिला पाहिजे. पूर्वीचं पण असंच होतं, कोणी सांगायला लागलं तर मला काय शेती कळत नाही का म्हणणारा एक वर्ग होता आणि त्याच्यामुळेच आपल्यात बदल होत गेला नाही. कुठलंही क्षेत्र बघा तुम्ही, कुठल्याही क्षेत्रात एवढा बदल झाला पण शेती क्षेत्रात बदल व्हायला तयार नाही. आणि जो झालाय तो किती गरजेचा, किती म्हणजे एक दिवसासाठी आजारी पडल्यानंतरची गोळी पुन्हा बंद करायची असते, आपण ती गोळी म्हणून बघितलंच नाही, तिला अन्न म्हणून खायला लागलो. आणि मग आरोग्याचे अनेक प्रश्न आहेत की आपण जे करायला लागलोय. आता खरं तर एक दिवस असा येणार आहे, म्हणजे मी भविष्यवक्ता नाही परंतु माझ्या डोळ्यासमोर ते चित्र दिसतंय. या सगळ्या गोष्टीमुळं एक तर पिकवणारा पण मरणार आहे आणि खाणारा पण मरणार आहे.
जगणार कोण आहे तर ही सगळी व्यवस्था जगणार आहे की जी शेतकऱ्याला चुकीच्या पद्धतीचं मार्गदर्शन करते. परवा माझा कार्यक्रम एका तुम्ही बघितला असेल साधारण एकतपूरला माझा काय हे ठेवलं होतं आणि तो ठेवला कोणी शेतकऱ्याचं पोरग होतं, औषध दुकानदार होतं. मला जाऊन पुढं पडलं. मी म्हणलं माझा तर विषय असा की बरंच चुकीचं नॉलेज तुमच्याकडनं जाते, स्प्रेड होते. आमची शेतकऱ्याची पोरं अॅग्रिपास झाली, त्यांच्यावर जबाबदारी होती की बाबा शेतकऱ्याला चांगलं मार्गदर्शन झालं पाहिजे. एखादी कंपनी वरनं सांगते यावर्षी आपल्याला एवढं विकायचं आहे म्हणून तुम्ही खाली वाटता. ही काय चांगली गोष्ट आहे का? हे रासायनिक आहे. एखादी फवारणी देत असताना 3-3 कॉम्बिनेशन करायला लागतात का? गरज असते का? तुमच्या स्प्रेचा गॅप किती? एक साधं मॉलिक्युल मारलं तिसऱ्या चौथ्या दिवशी जर तुम्ही घेणार असाल, 20 दिवस कंपनी सांगते, 4 दिवस आपल्याला दम निघत नाही. आपला अज्ञानाचा फायदा ही लोक घेतात आणि मग वरनं टार्गेट येतं सिंगापूर मलेशिया करायला तुम्हाला एवढं विकायला लागते म्हणलं की 8-15 दिवसात ती विकून मोकळं. हे काय चाललंय? ह्याच्यातून आपले शेतकरी पोर आहेत. तुम्ही कोणालाही विचारा. परवा मला हे जे कंपनीचे लोक असतात ते माझ्याकडे पण आहेत. ते मला सांगत मी म्हणलं हे गरजेचं आहे का? तुम्ही टार्गेट त्यांनी दिलं पण ते शेतकऱ्याला गरज आहे का? हे वापरलं तर खालनं वर मागणी केली पाहिजे. हे वरच ठरवतात एवढं विकायचं असं कसं होऊ शकतंय? तुम्ही ठरवणार की शेतकऱ्याला एवढं मारायच लावायचं आहे असं करून नाही चालणार. आपल्याला अन्न पिकवतो आपण, आपली सगळ्यांची जबाबदारी आहे. औषध दुकानदाराची जबाबदारी आहे, कंपन्यांची जबाबदारी आहे की आपण माणसं जगवण्याचा धंदा करतो आणि शेतकऱ्याला जर 1 मिलीचं 1.5 मिली मार लावत असेल आपण आणि हे बारकी बारकी लेकरं आवडीनं खाणारी लेकरं जर उद्या 20 आणि 30 वर्ष जगणार असतील तर आपल्या शेती करण्याला तर काय अर्थ आहे आणि आपल्या जगण्याला तर काय? कुठं तर बेस ढासळला आहे. पैशापोटी सगळी माणसं. मला अनेक लोक रोज कन्सल्टिंगसाठी येतात. एक चिठ्ठी कुणाला मी देत नाही. आपण फोनवर एकमेकाला सगळं सांगू, व्हिडिओ करून सांगू, परंतु पैशाच्या अभिलाषेपोटी जगणं हे कधीही स्वार्थापोटी जगणं नसतंच. कधी आपल्याला जे देवानं आयुष्य दिलं ते नुसतं स्वार्थापोटी जगण्याला किंमत नसती. त्याच्यामुळं प्रगल्भता प्रत्येकानं आणलं ज्याच्यावर जबाबदारी आहे. आमचीच पोरा अॅग्रिपास होणार, दुकानं टाकणार आणि परत पुढच्या शेतकऱ्याला जर चुकीचं मार्गदर्शन करणार. आमचे शेतकऱ्याची पोरं अधिकारी होणार आणि तिथंच पुन्हा शेतकऱ्याला दुय्यम ह्यानं वागवणार. असं जर होणार असेल, जर समाज असा वागणार असेल तर निश्चितपणानं येणारा काळ सगळ्यांसाठीच. मग तो दुकानदाराच्या घरात पण काय दुसरं फॉरेन येणार नाही, हेच औषध खावं लागणार आहे. त्याच्यामुळं समाजाची एक प्रत ढासळते, अन्नाची प्रत ढासळते, शेतीची प्रॅक्टिस चुकीची होते. या सगळ्या गोष्टीवर गांभीर्याने विचार करा. गरज नाही लिक्विड एकही न सोडता माझ्या संघ आताही कोण असेल आणि माझ्या संघ एखाद्या स्टॅम्पवर जर तुम्ही शर्यत लावली आणि मी आताही तयार आहे. मी अनेक कंपन्यांना चॅलेंज दिले की तुमचं 1 ग्रॅम सुद्धा कशाचं लिक्विड न सोडता, एकही आळवणी न घेता पिकं आणून द्यायचं चॅलेंज मी कधीही घ्यायला तयार आहे. एकही कंपनी माझ्याकडे येत नाही. तुम्ही तुमच्या शेतामध्ये टाका, तुमच्या शेतामध्ये ते प्लॉट करा आणि माझ्या संग तुम्ही शर्यत लावा. मला शेती काय आहे ती माझ्या रक्तात आहे. माझ्या बाप झालेली शेती जगली आहे, त्यामुळे मला शेतीमध्ये काय करावं लागतं ते चांगलं माहिती आहे. हा आत्मविश्वास प्रत्येक शेतकऱ्याच्या पोरामध्ये जर निर्माण झाला तर निश्चितपणानं आपल्या खिशामध्ये आपण साधं बिस्किट न्यायचं का क्रीम बिस्किट न्यायचं लेकराला विचार करणारी माणसं आहे. आणि 10,000ची बॅग आपण डोळं झाकून का घेणार? कारण ती येतच त्याच्यामुळं. त्याच्याशिवाय जर येत असेल तर निश्चितपणानं आपण विचार केला पाहिजे. आपली फसवणूक सुद्धा थांबली पाहिजे. थांबवणार नाही कोण, म्हणजे हे काय ह्याच्यासाठी कायदे होणार नाहीत. आता ओरिजिनल का डुप्लिकेट हे सुद्धा आपल्याला बोलायचा अधिकार राहिला नाही. कारण ते कुठं बघणार तुम्ही. आणि मग पहिलं 2 किलोचं लिक्विडचा डोस असायचा, आज 5-5, 10-10 किलो सोडलं तर रिझल्ट यायला तयार नाही. तरी सुद्धा आपण मागं बघायला तयार नाही. सिंह सुद्धा म्हणजे सिंहावलोकन होतं, पाठीमाग ओढून बघतो किती आपण प्रवास केलाय किती नाही. आपण सुद्धा निश्चितपणानं संयमाची भूमिका. पिकाला काहीच होत नसते, काहीच होत नाही. पिकं मरतच नाही. तुम्ही महाराज म्हणलं तरी मरत, एवढा त्याच्यामध्ये जीव असतो. त्याच्यामुळे निसर्गाने त्याला एवढं मोठं सक्षम ठरवलंय. फक्त रोग न येऊ देण्याची भूमिका तेवढंच करायचं आपल्याला. 8 दिवसाला, 5 दिवसाला, 6 दिवसाला जे काय तुमचं शेड्यूल असेल, शेड्यूल सुद्धा तसं असतं. ज्यावेळेस तुमचा शेड्यूल मधला गॅप जास्त असतो त्यावेळेस तुम्ही भारी औषध मारायचं असतात. रोग यायच्या आधी मारायची औषधं वेगळी असतात, रोग आल्यानंतर मारायची औषधं वेगळी असतात. तुम्हाला तुमचा पहिला स्प्रे कुठला झालाय हे विचारल्याशिवाय तुम्हाला जर स्प्रे दिला जात असेल तर तो खोटा स्प्रे. म्हणजे तुम्ही काय मारले हा उघड आहे, एवढे गट आहे. तुम्ही काय मारले हे जर न सांगता जर पुढचा माणूस चिठ्ठी लिहून तुम्हाला देत असेल तर त्यानं काय दिले नेमकं, तुम्ही काय घेतले, 4 दिवसापूर्वी तुम्ही काय घेतले हे जर त्याला माहित नसेल तर तो देतोय ते औषध, तीच औषध कशावर नाही, त्याच ग्रुप मधलं कशावर नाही. त्यानं ग्रुप चेंज केलाय का, त्यानं कमी झालंय का,
परत पुन्हा मग प्रॉब्लेम आहे तर मग अजून काय दिलं गेलं पाहिजे, या सगळ्या गोष्टी आहेत. म्हणजे इथं सगळ्यात मोठा अभ्यास आहे. हा अभ्यास असल्याशिवाय तुम्हाला शेती करता येणार नाही. मी आता वाईट वाटलं मला, मी खरबुजाचा प्लॉट फेल गेला. मी एकही माझ्या आयुष्यात असा प्लॉट फेल गेला नाही. आणि इथं आल्यानंतर गाडीतनं उतरल्यानंतर खूप चांगला प्लॉट, मोठा प्लॉट खरबुजाचा फेल गेलेला मला दिसला. वाईट वाटलं मला. मी म्हणलं काय गेला असेल हा प्लॉट, एवढी औषधं आहेत, एवढं सगळं तुमच्यासाठी सगळं ग्रुप बनवले, एवढं भारी भारी औषध आहे, साधन आहे कंट्रोल. आम्ही दुसऱ्या दिवशी तुम्ही तिसऱ्या दिवशी मारा, चौथ्या दिवशी मारा, तर ते वाचवा ना. एवढं मोठं नुकसान जर शेतकऱ्याचं होत असेल, मग ही औषध दुकानदार मंडळी असतील, प्लॉटवर येणारी मंडळी असतील, कुणालाच कसं काय कळलं नसेल, असा कुठला रोग आला असेल की त्याला ते पाकच जळले. म्हणजे ह्याचा पण विचार केला पाहिजे आपण. आपल्याकडं आपण ज्यावेळेस त्या रोपांना बघतो, म्हणजे काल बघून गेलेलं आज रूप नसते, आज फलफललेलं रूप अजून बघायला मिळतं. आपल्याला सुद्धा उत्साह, ती पिकं पळवतात आपल्याला. म्हणजे आज आपण संध्याकाळी झोपून आलो आणि सकाळी बघितलं की वाटतं काय रात्रीत बदल झाला पिकामध्ये, किती ताकद निसर्ग त्याला देतोय. आपण देतोय, पण निसर्ग सुद्धा त्याच्यासाठी एवढं मोठं कष्ट घेतोय. आणि एवढं कष्ट घेऊन जर आपले पैसे होत नसतील, आपल्याला जर शेतीमध्ये यश मिळत नसेल, तर या सगळ्या निसर्गाने जे बहाल केले त्याचं सुद्धा कुठं तर आपल्याला ते सुद्धा कुठं तर नकळत चुकीच्या दिशेने हे झालेलं दिसतं. खरं तर शेती हा चिंतनाचा विषय. तुम्ही एखाद्या बघा, तुम्ही काय महाराज मंडळींचं ऐकलं असेल, तुम्ही तिरुपतीला जाऊ नका, तुम्ही ह्याला जाऊ नका, पण शेतीला भेट द्यायला जा. हे खरं आहे, हे वास्तव आहे. आज शिकायला सगळं शेतकरी सांगायला तयार आहे, बघायला डोळ्यानं. तुम्ही आता त्यांनी सुद्धा सांगितलं आता त्यांनी की बाबा मला तिथे गेल्यावर चिकट सापडेलच नाही. मार्केटिंगचाच भाग आहे. चिकट सापडा येते, मी 23 प्लॉट केले, पण कधी आयुष्यात ते चिकट नेऊन असं अडकवलं नाही. हे सगळं मार्केटिंग आहे. तुम्ही टाका काढून ह्याच्यामुळे सर्किंग पेस्ट कंट्रोल होत नसते. हे सगळ्या प्रॅक्टिसेस फक्त काहीतरी तुम्हाला विकायचं आहे, काहीतरी तुम्हाला द्यायचं आहे, ह्याच्याशिवाय त्याच्यामध्ये फार काय. तुम्ही निंबोळीत हे वापरा, त्याच्यामध्ये तुम्ही बायोलॉजिकल मध्ये औषधं वापरा, खूप सुंदर रिझल्ट आहेत. बायोलॉजिकल मध्ये औषधं तुम्हाला एकतर कंट्रोल तर देतातच, पण त्याच्याबरोबर त्या रोगाला त्या ह्याला ग्रीनरी आणण्याचं त्याच्यामध्ये एक्स्ट्रा ग्रेडियंट ऍड असतात. तुम्ही चांगली बायोलॉजिकल औषधं जरी मारली आणि त्याच्यामध्ये तुम्ही अशा पद्धतीनं नीम ऑइल वगैरे सुद्धा मधून अजून वापर केला, चांगली कीटकनाशकं आहेत, फार लगेच मोठी कीटकनाशकं वापरली पाहिजेत असं पण काय नाही. साध्या कीटकनाशकांच्या माध्यमातून सुद्धा तुम्ही हे रोग कंट्रोल करू शकता. त्याच्यामुळे जास्तीत जास्त माहिती आपण घेतली पाहिजे, एवढंच या निमित्तानं सांगतो. खूप लांब आलो आज. खरं तर गाव सोडून किती दिवस झालं मलाच माहित नाही. गावापासून फार मंगळवेढा गेलो असेल, मोहोळला आलो असेल, पण त्याच्या पुढे आज तुमच्या सगळ्यांची भेट घेण्याचा योग आला. त्याच्याबद्दल आडोळ सीडचं मी मनापासून आभार व्यक्त करतो. वेगवेगळ्या माध्यमातून आपल्याला हे काम करत राहायचं आहे. ज्यांनी शिकलंय त्यांनी शेतीचं किंवा मातीचं उपकार आपल्या पिढ्याने पिढ्याचे आहेत, म्हणून ते ज्ञान पुढे देण्याचा प्रयत्न केला पाहिजे. झाकून ठेवून आपण काहीच मिळवणार नाही. ज्याच्या त्याच्या कष्टाचा तो भाग असते. मी एखादी माहिती तुम्हाला सांगितली ती तुमच्या फक्त भर पडणाऱ्या ज्ञानामध्ये, परंतु तुमच्या त्या प्रपंचाचा ज्यावेळेस त्याच्यामधनं फायदा होईल, तुमच्या शेतीमध्ये तुम्हाला यश येईल, त्यावेळेस निश्चितपणाने ते आमचं सुद्धा चीज व्हायला झाल्यासारखं आहे. लपवून काही भेटणार नाही. शेतकऱ्यानं एखाद्या प्लॉटवर गेलं, त्याला मार्गदर्शन करा. त्याचं कुठं तर असेल तर मनमोकळेपणानं त्याला सांगा. एकमेकाला हात द्यायला हे सगळ्यांचीच अवघड आहे. आपल्याला सगळ्याला एकमेकाला पुढे घेऊन जावं लागणार आहे. एखाद्या लावत असताना कुठं संधी असेल तर त्याला सांगा. थोडंफार एकमेकाने लावलं म्हणून काय लगेच दर पडत नसतात. ज्या त्या सीझन मध्ये मालाला उठावा असतो. तर थोडस स्वभाव आपण बदलूया, एकमेकाला सोबत घेऊया, चांगल्या गोष्टीची चर्चा करूया, एक नवी दिशा शेतकऱ्यांना मिळाली पाहिजे अशा पद्धतीनं काम करूया. एवढंच या निमित्तानं बोलतो आणि थांबतो. धन्यवाद. धन्यवाद सर. आपला प्रत्येक क्षेत्र हा शेतकऱ्यासाठी